सर्वप्रथम स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं आणि सुरांचा शहंशाह राहुल देशपांडे यांचं. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात महाराष्ट्राचे लाडके गायक श्री आनंदजी शिंदे यांचं. मागच्या वेळेला प्रॉमिस केल्याप्रमाणे तुम्ही वेळात वेळ काढून परत आमच्या या मंचावर आला आहात. कसं वाटतंय तुम्हाला? मला आज यांना परत ऐकण्याची जी संधी या ठिकाणी मिळवून दिली त्याबद्दल या संगीत सम्राटचं, जी युवाचं मी फार फार आभार मानतो. आनंदा, तुम्ही आहात म्हणजे आजचा एपिसोड धमालच होणार आहे. खूप मजा येणार आहे आणि परत तुमची गाणी आम्हाला ऐकायला मिळणार आहेत, तुमचे किस्से आम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू. आपले कॅप्टन सज्ज आहेत, त्यांच्या टीम्स मैदानात उतरायला तयार आहेत. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. टीम नादमधुर सह्याद्री आणि त्यांची कॅप्टन सावनी रवींद्र, टीम स्वरमय कोकण आणि त्यांची कॅप्टन जुईली जोगळेकर, टीम सूरसाज विदर्भ आणि त्याचा कॅप्टन राहुल सक्सेना, आणि टीम लयदार मराठवाडा आणि त्याचा कॅप्टन अभिजित कोसंबी. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या लाडक्या हाऊस बँडचं. मित्रांनो, आज प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजेच दादा कोंडके यांचा जन्मदिवस. दादा कोंडके म्हणलं की एक अख्खं लखलखतं पर्व डोळ्यासमोर उभं राहतं. मुंबईच्या एका चाळीत जन्माला आलेले दादा कोंडके यांना अल्प काळातच मराठी सिनेसृष्टीनं आणि मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यांच्या मिश्किल लेखणी आणि अभिनयातून त्यांनी महाराष्ट्राला खदाखदा हसवलं आणि एक अख्खा काळ गाजवला. एकदा अशा बहुगुणी कलाकारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ही धमाल आत्तापासूनच सुरू व्हावी अशी आमची इच्छा आहे. आज दादा कोंडकेंचा जन्मदिवस, तर आनंदा, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आजच्या भागाची सुरुवात त्यांच्या एखाद्या गाण्याने करावी. एक तरुणी मिळाली रस्त्यात, सोबत होती मुलं तिच्या 5. मी म्हटलं तिला, कुटुंब नियोजनावर केली मात, हा कुठला भ्रम आहे? तर ती म्हणाली, काय सांगू, हा सिनेमाचा पंचरंगी कार्यक्रम आहे. दादा कोंडकेचं नाटक विचारा, इच्छा माझी पुरी करा. केले नाटकाचे प्रयोगावर प्रयोग, मग चालून आलायसा नवीन योग. नाटकाचा पैसा त्यांनी जमा केला, सोंगाड्या चित्रपट उदयास आला. तमाशातली बाई ती महान, अनुसंगतीला घेतली त्यांनी उषा चव्हाण. ज्यावेळी पाहिला मी राम राम गंगाराम, त्यावेळी वाटला जीवाला थोडा आराम. गंग्यान गंगीची जमली जोडी, मग गाण्यालाही आली गोडी. गंग्यानं पीळ दिला मिशीत, अन गाणं गाऊ लागला खुशीत. गंगू तारुण्य तुझं बेफाम, गंगू तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा ॲटम बॉम्ब.
एक दोन चित्रपट कोणत्याचे मी सोडले, त्यांच्या प्रेमानं पुन्हा मला ओढले. गेल्या चाळीतल्या बायका घेऊन चिल्या पिल्या, अन आल्या बघून बॉट लावीन तिथं गुदगुल्या. त्यांची कुजबुज माझ्या कानावरती आली, अन माझी शेजारीण मला कशी म्हणाली, जस जीवात जीव घोटमळ तस फिरतीच वाढतय बळ, तस जीवात जीव घोटमळ तस फिरतीच वाढतय बळ. तुझ्या तोंडाला तोंड माझं वेळ, आणि हे बघून दुश्मन जळ. वर ढगाला लागली कळ, पाणी चमचम गळ. वर ढगाला लागली कळ, पाणी चमचम गळ. सदाशिव शंकरावाणी ती मेंढर वळता वळता, पाहिला रानात मी त्याला पळता पळता. नव्हती मेंढवऱ्याच्या त्या कापडाला कांजी, आडवाटला भेटली ती त्याला मंजी. मग काल रात्री सपान हे पडलं, अनु सपनात अचानक काही घडलं. काल रात्रीला सपान पडलंय, रातीला सपान पडलंय. सपनात आलंय तुम्ही न बाई मी गडबडले. गालावरती पुन्हा बघून आई म्हणाली काय घडले. सांगू कशी बोलू कशी, नाव कुणाचं घेऊ कशी मी. अग तू माझी मंजुळा घोड तुझा गळा दुरून ग पाहू नको. रंगहान तू गोरी ग दिसतेस गोरी, जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाजू नको, अग ये जवळ ये लाजू नको. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. क्या बात आहे. म्हणजे मी काय बोलू, तुम्ही ज्या प्रकारे या शोची परत एकदा एनर्जी सेट केली आहे, पुढच्या स्पर्धकांना आता खरंच जबाबदारी आहे की परत ती लेवल गाठणं. क्या बात आहे. खूप मजा आली. थँक्यू. धन्यवाद. आणि आता आपण वळणार आहोत मागच्या आठवड्याच्या विनिंग कॅप्टनकडे, म्हणजेच स्वरमय कोकणची कॅप्टन जुईलीकडे. विनिंग कॅप्टन म्हणून तुला ऍडव्हान्टेज मिळणार आहे की तुला चूज करायचंय की तुला कोणाबरोबर लढायचंय. सावनी, तुझ्या बरोबर आज रणांगणात उतरणार. रेडी का? बघू आता. घेतला चॅलेंज. चल तर सुरुवात करूयात आजच्या भागाची आपल्या मागच्या आठवड्याच्या विनिंग कॅप्टन कडून. जुईली, तू कोणाला पाठवणार आहेस? मागच्या आठवड्यामध्ये ज्यांनी धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता त्या माझ्या वाघिणी कोकण कन्या. कोकण कन्यांसाठी जोरदार टाळ्या. धरतीया भाळाची चाक होताच्या दुनवेची हो गाडी, सुरवे चंद्राची हो जोडी, सुरवे चंद्राची हो जोडी. त्याच्या सर्गाची रमाडी, सर्गाची महाडी. दौड मोराच्या मानचा देव मानचा, तान सर्जाची नाम जोडी, तान सर्जाची नाम जोडी. पुन्हा होईल हाती गोडी राजा राजा. दौड मोराच्या मानचा दौड मानचा, एक रामाच्या बाणाचा एक बाणाचा. गोमटी तू देखणी, उसका बांधा
मनी सुंदराणी जीव माझा साजणी गजडला तुझ्यावरी सुंदराणी जीव माझा साजणी गजडला तुझ्यावरी रावजी हात नका लावजे पाहिल कुणीतरी जसं जीवात जीव घुटमळ तसं फिरतीच वाढतंय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ आगन हे बघून दुश्मन कळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब गळ चल गहरानी गाऊया गाणी फिरूया पांढरा संग रामाच्या पायात घर घर वाऱ्यात अंगाला फिरू दे जवा तुझं नि माझं जुळं पाणी थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब गळ गळ सारे गिरग सारे साप सा सा सारे गिरग साप सारे गिरग सारे साप सारे गिरग क्या बात है, सुपर. म्हणजे आज दादा कुणकेंचा जन्मदिवस आहे आणि आज ते असले असते तर त्यांना इतका आनंद झाला असता तुमचा हा परफॉर्मन्स बघून. आणि आदर्शनी स्टँडिंग ओवेशन दिलंय, तर त्यालाच विचारूयात. आदर्श, काय पॉवरफुल परफॉर्मन्स होता तुमचा. आत्ताच्या जनरेशनमध्ये आणि आत्ताच्या युगात जर हे गाणं अशा पद्धतीने बाहेर आलं असतं तर तेवढंच फेमस झालं असतं असं मला वाटतं. जे काही नोटेशन केले होते ते खूप म्हणजे गाण्याला उगाच टाकलेत असं वाटलं नाही कुठेही. तर ते खूप छानरित्या तुम्ही सांभाळलं आणि हार्मोनीज खूप मस्त होत्या. त्यामुळे आवाज वाढव. थँक्यू सर. राहुल दादा, मला पण खूप आवडला. सगळ्यात मला आवडलं ढगाला लागली कळ. आउटस्टँडिंग तुम्ही ते परफॉर्म केलं आणि तू खूप छान गायलास. आणि मला स्पेशली कौतुक करावं असं वाटतं तुमच्या रिदम सेक्शनचं. दोघंच आहात पण अतिशय सुंदर तुम्ही पूर्ण तिन्ही गाणी खूप छान भरलीत आणि छान क्वांटाईज वाजलं. मला ते खूप आवडलं. त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक. ऑल द बेस्ट. आनंदजी. हे गाणं जबरदस्त बसवलं एकदम सगळ्यांना. तुम्ही जी मेहनत घेतली स्वतःहून मला आवडलेली आहे, सर्वांना आवडलेली आहे. हे सर्व हे गाणं बसवले, पॅच कुणी बसवला हा पूर्ण? अविनाश सर आणि रविराज सरांनी मदत केली आम्हाला. क्या बात आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि खास तुमच्यासाठी तर आहेच आहे, पण त्या दोघांसाठी वा, छान, जबरदस्त. निकालासाठी थांबावं लागणार आहे. अजून एक परफॉर्मन्स बाकी आहे. मी तुम्हाला सगळ्यांना बसायची विनंती करते. सावनी, कोकण कन्याच्या या तगड्या परफॉर्मन्स नंतर आता तू कोणाला पाठवणार आहेस? इतका अमेझिंग परफॉर्मन्स झालाय की जरा पेच प्रसंग आहे आता. पण मला असं वाटतं की माझा ज्यांच्यावर खूप जास्ती विश्वास आहे आणि गेल्या आठवड्यात ज्यांनी तुफान परफॉर्म केलं होतं अशा माझ्या जय वीरूला मी पाठवते आता. कम ऑन गाईज. वा, ये दोस्ती अब नहीं
छोडेंगे. सिरियसली जय आणि विरूची तुम्ही आम्हाला आठवण करून दिलीत आणि आपण विचारूयात राहुल दादाला. खूप छान परफॉर्म केलं तुम्ही दोघांनी. धन्यवाद. म्हणजे एकमेकांच्या मागे जाऊन आणि ते जे काय सगळं केलं, मला परफॉर्मिंग एलिमेंट खूप खूप आवडला, खूप आवडला. जय, मला असं वाटतं वीरू ड्रायव्हिंग करत होता आणि तू शेजारच्या त्या ह्याच्यात बसला होतास, असं झालं. थोडंसं तुला लक्ष द्यायला पाहिजे, पण परफॉर्मन्स वाईज मला खूप आवडला. तुम्ही खूप एंटरटेन केलं. इमोशनल झाल्यामुळे मला थोडं हे झालं, दम लागला. पण गाण्यामध्ये असं नाही चालत मित्रा. गाणं झालं की इमोशनल व्हायचं. तेच तर आहे ना परफॉर्मिंगमध्ये. जेव्हा कॉम्पिटिशन असते तेव्हा तर तुम्हाला ते कंट्रोल ठेवायला लागतो. हॅव्हिंग सेड दॅट, मी एन्जॉय खूप केला. खूप छान, व्हेरी नाईस. धन्यवाद दादा. आदर्श, तुम्ही दोघे एकमेकांसाठी गात होतात आणि मला ते खूप आवडलं. आणि इमोशनल झाला त्यामुळे काही गोष्टी झाल्या मागे पुढे, पण तुमच्या प्रेमासाठी आणि तुमच्या या भावनेसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. धन्यवाद दादा. आनंदजी, तुम्ही तुमच्यासाठी गायलं. कॉम्पिटिशन हारू किंवा जिंको ते बाजूला ठेवून तुम्ही गायलं. धन्यवाद. धन्यवाद. चांगलं गायलं. व्हेरी गुड, छान. आभारी. आणि आता वेळ झाली निकालाची. मी कोकण कन्यामधून साक्षीला इथे बोलवणार आहे. साक्षी, तुमचा निकाल तयार आहे? खूप अवघड निकाल आहे. प्युअरली बेस्ड ऑन परफॉर्मन्स, अगदी एवढ्याशा फरकाने स्वरमय कोकणला द्यावा लागतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स कोकण कन्या, स्वरमय कोकण, आणि विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही बसू शकता. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या नेक्स्ट परफॉर्मन्सकडे. त्यासाठी मी विचारणार आहे सावनीला. नादमधुर सह्याद्रीच्या सेनेच्या सेनापतीची म्हणजे माझीच ही जबाबदारी आहे आता पुढे की मी परफॉर्म करावं आणि ते जे मिस झालेले मार्क्स आहेत ते मिळवून आणावेत. वा, क्या बात आहे. माझ्या पायाला बांधलोय भंवरा, बाई ग माझ्या पायाला बांधलोय भंवरा, बाई 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 माझ्या पायाला बांधलोय भंवरा. सडसडी सडसडीत बांधो भासुरत गोरटे, सडसडीत बांधो भासुरत गोरटे. भिरी भिरी फिरी फिरी करते खुणा, फिरी फिरी करते खुणा, नजर चोरली. चोळी माझी चंदनी, चांग चांग पैठणी, चुनीवर चुनी चुनी उडवी पदरा पदरा. बाई माझ्या पायाला बांधलोय भंवरा, बाई ग माझ्या पायाला बांधलोय भंवरा, बाई 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 माझ्या पायाला बांधलोय भंवरा. डाळिंब फुटे ओठात, डाळिंब फुटे ओठात, कोलममध्ये लाज. ओ, मी तरुणपणाचा जपून घेते अंदाज, जपून घेते अंदाज. ओ, छुमछनन
छुम छुम बोले चाळ नागू मोडी माझी चाल भवतीन सुरतार मारती चक्रा चक्रा बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा बाई 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 माझ्या पायाला बांधलाय भवरा आपण विचारूयात आनंदजींना. जबरदस्त मजा आली. थँक्यू. शब्दच उरलेले नाहीत मला बोलायला की बोलू तर काय बोलू. माझ्यातर्फे तर 100% 100 गुण मिळतील. त्या बात आहे. त्या काळामध्ये नेऊन ठेवले या आवाजाने. जबरदस्त. सावनीचा आवाज नेहमीच एक वेगळ्या काळात, वेगळ्या जॉनरमध्ये आणि वेगळ्याच मूडमध्ये नेतो आणि आजही तू ते केलंस. तुझा आवाज इतका क्लिअर होता आणि क्लीन होता आणि बारीक बारीक गोष्टी खूप छान येत होत्या. कडक आवाज वाढा. राहुल दादा. सावनी, अप्रतिम गायलीस तू. खूप छान तू त्याच्यातला सगळा नखरा आणि सगळं छान सांभाळलंस आणि ठसका पण होता त्याच्यामुळे. आणि आनंदजींनी एवढी तुझं कौतुक केलं, शिट्टी वाजून तुला दाद दिली. सो ऑल द व्हेरी बेस्ट. खूप थँक्यू. छान. निकालासाठी जरा वेळ आहे. जुईलीचा परफॉर्मन्स इथे अजून व्हायचा आहे. तोपर्यंत मी तुला बसायची विनंती करते. थँक्यू.
गायलीस? मला माहिती आहे तुझा आवाज काय लेवलला खराब झालाय आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्यानंतर गायकांची काय हालत होते हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तू किती कडक गायलीस जुईली. प्लीज एकदा जोरदार टाळ्या. आपण आदर्शालाच विचारूयात. आदर्श, आयुष्य हे तुरी वाऱ्या जुईली, मला लिटरली असा फील आला की मी तुझ्या कॉन्सर्टला आलोय आणि मी 10,000चं तिकीट काढून चांगलं गाणं ऐकायला बसलोय आणि मी तृप्त झालो आज. जुईली, खूप खूप भारी गायलीस तू, खूप भारी गायलीस. आणि मला माझ्याकडे कमी शब्द पडतात आज आणि मी तुला पहिल्यांदा असं काहीतरी गाणं आणि इतकं इम्प्रोवाइज करताना ऐकलंय मी. तुझ्यासाठी मी नक्कीच म्हणेन शिंदेशाही सलाम, आवाज वाढव. राहुल दादा. जुईली, मला खूप बोलावंसं वाटतंय. तुझ्या गाण्यामध्ये अशा काही मोमेंट्स होत्या ज्यांनी खरोखर अंगावरती काटा आला. की तू ज्या इम्प्रोव्हायझेशन्स केल्यास त्या इतक्या जबरदस्त होत्या. आणि त्या का होत्या? कारण तू त्याच्यामध्ये तुझं फक्त गळा गात नव्हता, तू पूर्ण गात होतीस, तुझं रंध्र गात होतं. आणि सगळ्यांना ही शिकवण आहे की कॅप्टननी कसं गावं आणि कसं परफॉर्म करावं. मला असं वाटतं की एक खूप चांगलं उदाहरण जुईली तू सेट केलंस की असं गायला पाहिजे. आणि हे संगीत सम्राटच्या स्टेजवर झालेलं आहे. तू ज्या पद्धतीने परफॉर्म केलंस त्याला खऱ्या अर्थाने सल्यूट आहेत. खरेच सल्यूट आहे. थँक्यू ऑल द बेस्ट. थँक्यू. ॲक्च्युली मला संगीत सम्राटच्या प्रत्येक टीम मेंबरचं नाव घेऊन कौतुक करावं असं वाटतं. कारण की जेव्हा काल आम्ही ते प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस ईच अँड एव्हरी, इवन लाईट्समॅन किंवा कॅमेरा आर्टिस्ट किंवा मेकअप आर्टिस्ट, स्पॉट दादा, हे ह्यांच्यापासून सगळे मला विचारत होते की मॅडम तब्येत कशी आहे, घसा कसा आहे. अविनाश दादा त्यांनी खूप जास्त मला सपोर्ट केला. ॲक्च्युली आज या सगळ्या लोकांमुळे मी गाऊ शकली आहे, कारण माझा आवाज फुटत नव्हता काल. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. आनंदजी. तोडून टाकलं बाबा, तोडून टाकलं. क्या बात आहे. एक सांगावंसं वाटतं मला. माझं रेकॉर्डिंग होतं सगळ्यात पहिल्यांदा. तर माझी रेसल वगैरे झाली. आता रेकॉर्डिंग आहे, 4-5 दिवसांनी रेकॉर्डिंग आहे आणि कंपनीच जळाली. माझं रेकॉर्डिंग त्याच्यानंतर 2 वर्षांनी झालं. त्याच्यानंतर भूमानंद बोगम यांच्या म्युझिकमध्ये मी पहिल्यांदा गाणं गायलं, मैना ग मैना तू राघूची मैना. त्यावेळेला माझं टॉन्सन असं दुखत होतं इतकं की मी जर थुकलो तरी रक्त पडायचं. म्हणजे टॉन्सन माझे फुटले होते. आत्तापर्यंत मी टॉन्सन काढलेले नाही आहेत, कारण मी जर टॉन्सन काढले तर माझा आवाज चेंज होऊन जाईल. आणि एवढंच नाही, माझं ज्यावेळेला ऑपरेशन झालं त्यावेळेला डॉक्टरांना म्हटलं जर माझा आवाज, मेरे आवाज़ को कुछ होगा तो मुझे बचाना मत, अगर मेरा आवाज़ है तो मुझे जल्दी बचाना, कितना भी पैसा लगे. मी इतकं प्रेम माझ्या कलेवरती करतो आणि तसंच प्रेम तुझं मला तुझ्या कलेवरती दिसलं. वा. आणि तुझ्यासाठी शिट्टी काय मारू, तुमच्या दोघींसाठी पण. आता वेळ झाली आहे निकालाची. तर मी नादमधुर सह्याद्रीची कॅप्टन सावनीला इथे आमंत्रित करते. तुमचा निकाल तुम्ही काय द्याल? आम्हाला असं वाटतं की दोघांनाही ते 2-2 बहुमूल्य पॉइंट्स देण्यात यावे. कॉंग्रॅच्युलेशन सावनी, जुईली, नादमधुर सह्याद्री आणि स्वरमय कोकण. तुम्ही दोघी बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आपल्या मंचावर भावाभावाची जोडी आहे, मित्रमैत्रिणींची जोडी आहे आणि हे सगळेच गातात. पण त्याच सोबत आज योग असा आलाय की आपल्या या मंचावर एक वडील आणि मुलाची जोडी पण आहे. आणि ते गायला लागले की फक्त हा मंचच नाही तर अख्खा महाराष्ट्र उठून नाचायला लागतो. तर मला आदर्श आणि आनंददादांना विनंती करायची आहे की या फादर सन ड्युओचा एक
परफॉर्मन्स जर आम्हाला पाहायला मिळाला तर आम्हाला खूप मजा येईल. चलो. सोनियाची उगवली सकाळ हो. सोनियाची उगवली सकाळ हो. सोनियाची उगवली सकाळ हो. सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मस आले भीमबाळ हो जन्मास आले भीमबाळ हो. जन्मस आले भीमबाळ, जन्मस आले भीमबाळ. भीमाई माता प्रसूत होता भीमाई माता प्रसूत होता हर्षित झाले ते रामजी पिता हर्षित झाले ते रामजी पिता कन्या झाली कुळी सकोपाळ हो. धन्य झाली कुळी सकपाळ कुळी सकपाळ जन्मस आले भीमबाळ हो. जन्मास आले भीमबाळ हो. जन्मस आले भीमबाळ, जन्मस आले भीमबाळ. सोनियाची उगवली सकाळ हो. सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मस आले भीमबाळ हो. जन्मास आले भीमबाळ हो. जन्मस आले भीमबाळ, जन्मस आले भीमबाळ. तुम्ही दोघांनी हा परफॉर्मन्स भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डेडिकेट केला आणि मला असं वाटतं त्या महामानवासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या नेक्स्ट परफॉर्मन्सकडे. त्यासाठी मी विचारणार आहे सावनीला. माझ्या टीममधून कैवल्य केजकरला मी पाठवतेय. वा नदीच्या पल्ल्या
म्हणजे कायम सेमी क्लासिकल आणि क्लासिकल गाणारा कैवल्य, तुला आज वाटलं होतं का की या मंचावर तू असं कुठलं तरी गाणं सादर करू शकशील? वाटलं नव्हतं, पण म्हटलं करूयात काहीतरी नवीन नवीन ट्राय आणि करत खूप छान गायलास. आणि कोकण कन्या इथे आज नादमधुर सह्याद्रीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. दुहिता इथे आली आहे. हेच मला असं वाटतं संगीत सम्राटचं स्पिरिट आहे. आपण विचारूयात आनंदजींना. हे गाणं मला खरोखरच फार आवडतं. ज्यावेळेस सुरू झालं, आणि हे माझ्या जॉनरचं गाणं आहे, पण अशा फास्ट गाण्यामध्ये श्वास कुठं घ्यायचा आणि कसा घ्यायचा हे कळलंही नाही पाहिजे. हे सगळ्यात मेन पॉईंट आहे. तर गाणं तुमचं व्यवस्थित होतं आणि ते तुम्ही निभवलं. तुम्ही भरपूर जबरदस्त प्रयत्न केलेला आहे आणि मला गाणं आवडलं. थँक्यू सो मच दादा. व्हेरी गुड, छान. आदर्श, कडक गायलास यार, थँक्यू सो मच दादा. कडक. मी बघत होतो की तू नदीच्या पल्याड आईचा डोंगूर हे शब्द बरोबर म्हणतोस. डोंगर माथ्याला देवीचं, देवी वगैरे तू वर्क केलेस. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच दादा. कारण ह्याच गोष्टी असतात आणि हीच मजा असते गाण्याची या सगळ्या, की तो गावरान बाज, ते शब्द कसा म्हणेल एखादा रॉ माणूस, एखादा गावातला माणूस, ते त्या गाण्यात आहे. आणि ते तू इतकं छान निभावलंस यार. तू टोन खूप चांगला लावलास, जो गरजेचा होता. डोळा भरून तुझी मुरात पाय, इतकं छान करत होतास तू. मला इतकं आवडलं. आणि ते दर 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 डोंगर माथ्याला हे तो पण आहे ना, त्याचा पण एक शार्पनेस आहे. तो पण इतका छान लागत होता. मला खूप मजा आली. आणि मला तू विनर होताना दिसतोयस मित्रा. आणि मला खूप जास्त परफॉर्मन्स आवडल्यावर मी काय करतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती. मी काय म्हणतो आदर्श, तूच आम्हाला 4 ओळी गाऊन दाखव की. इतक्या सुंदर गातोस तू. क्या बात. हं? थँक्यू 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 थँक्यू. कैवल्य, मजा आणली भावा. राहुल दादा. खूप छान, मला खूप आवडलं. आणि तुझ्या
पिंड नसतानाही तू हे गाणं गायलंस, त्याच्यामुळे तुझं विशेष कौतुक. तुझ्या आईच्या डोळ्यात पाणी होतं. सो ती सगळ्यात मनापासून आलेली दाद होती. पण आमची पण खूप मनापासून दाद आहे, कारण आता आम्ही पण तुझी फॅमिली आहोत. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही सगळे लोक छान गाता तेव्हा आम्हाला खूप दोघांना मनापासून आनंद होतो. आणि कुठे जिथे जिथे तुमच्या चुका होतात ना, तिथे आम्हाला दोघांनी असं वाटतं अरे. आणि स्पेशली कोरस करता मी खूप त्यांचं कौतुक करीन की कोण कोणच्या टीममध्ये आता हे कळतच नाही आहे. वेळ झाली आता पुढच्या परफॉर्मन्सची. मी जाणार आहे जुईलीकडे. गोड अशी गवळण सादर करायला ती अस्मिता. सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलंय तुला. आणि मला असं वाटतं तू अभिजितला थँक्स म्हणायला पाहिजेस. त्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं. अप्रतिम अभिजित. सो मच. राहुल दादा अप्रतिम गायलीस तू. थँक्यू. आणि मनीष फॅन्टॅस्टिक वाजवलंस तू मित्रा. आणि दुसरा अभिजित अप्रतिम गायलास. म्हणजे 1 मार्क लयदार मराठवाड्याला द्यायला हरकत नाही माझ्याकडनं. तू अजून समजून गायला पाहिजेस हे गाणं असं मला वाटतं. आता आपण ज्या स्टेजला आलोय त्या स्टेजला कौतुक होणार. सुंदर गायलीस तू, पण त्याच्या बरोबरीने सूचनाही होणार. त्याच्यामुळे तयारी ठेव. अजून छान छान परफॉर्मन्सेस तुझ्याकडनं अपेक्षित आहेत. आत्ताचा छान झाला, पुढचे अजून छान होते. ऑल द बेस्ट. आदर्श आत्तापर्यंतचा तुझा बेस्ट परफॉर्मन्स होता हा. थँक्यू दादा. थँक्यू. मी का सांगतो, कारण तुझं गाणं आता खुलत चाललंय. जसं ग्रूम व्हायला हवं आणि ती प्रगती तुझ्यात दिसते आणि ते बघून मला आनंद होतोय. कसं आहे, ह्या गाण्यात एक्सप्रेशनला तेवढंच महत्त्व आहे आणि ते तू करण्याचा प्रयत्न करत होतीस आणि ते चांगल्यारीत्या झाल्या. कुठे कुठे मला अजून एनर्जी
आली असती तर तिकडे जाऊन मी टाळ्या वाजवल्या असत्या. अंतर कसं आहे तुझं? अंतर काय काय गायलंस तू? वाट अंतर काय गायली तू? अंतरासाठी एकदा जोरदार टाळ्या. ऑल द बेस्ट. थँक्यू दादा. आनंद सर, जसे तू गात होती तशी मलाही वाटत होतं क्या बात आहे, क्या बात आहे. असंच गायलं पाहिजे माणसाने. म्हणजे निर्भीड होऊन समोर कोण आहे कोण नाही विचार नाही करायचा, जबरदस्त गायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभिजित, क्या बात आहे डार्लिंग. खास वा वा. आणि सगळ्यांनी साथ दिली. ते मडकं वाजत होतं तिथं, मडकं सुरुवातीला तिथूनच मूड आला मला त्या मडक्यामध्ये. क्या बात आहे. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी छान. आणि असंच असलं पाहिजे. एक सांगतो मी, एक किस्सा आहे. मी भरपूरदा सांगितलं की मी शिक्षणात, मी आत्ता गाणं सांगतो घरी. मी ज्या वेळेला कुठे प्रोग्राममध्ये असलो आणि मला गाणं पाहिजे असेल तर सगळी गाणी काय आपण घेऊन जात नाही. छोट्या डायरीमध्ये म्हणा किंवा 2-3 डायरी असतील त्याच्यामध्ये. पण घरामध्ये कोणत्या डायरीमध्ये कुठल्या पानावरती गाणं हे मी सांगतो. आणि ते आमची बायको सांगते तिथून. मग तू विचार कर, मी शिक्षणात सुद्धा ग्रॅज्युएटपेक्षा मी चांगला काय होऊ शकलो असतो, पण माझं त्याच्यामध्ये लक्षच नव्हतं. 9 वेळा नापास झालो मी 9वी पण. 10वी तर पाहिलीच नाही मी. म्हणजे इतकं प्रेम माझं त्या गाण्यावरती. आणि खरी गोष्ट आहे, विचार करायची गोष्ट आहे. आणि तसंच प्रेम करा तुम्ही. गाण्यावरती प्रेम करा, शब्दांना खेळवा, तेवढंच तुम्ही सुद्धा फुलून जाल. आणि माझी एवढी इच्छा आहे की तुमचंही माझ्यासारखंच नाव झालं पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त नाव झालं पाहिजे. हाच प्रयत्न करा. व्हेरी गुड. मला एक किस्सा आठवतोय. आता पप्पा म्हणाले की मी 9 वेळा नापास झालो, 10वी बघितलीच नाही मी. आम्ही लहान असताना आमच्या घरी आमचे सर यायचे आम्हाला ट्युशन्सला. मला जस्ट आठवलं. आणि ते सकाळी 9:30ला वगैरे यायचे आणि 10:30पर्यंत 1 तास आमचं ट्युशन्स घ्यायचे आणि जायचे ते परत. तर घरी कोणाचे फोन यायचे, ऑर्गनायझरचे फोन यायचे की हॅलो सर आहेत का? माझी आई म्हणायची 9:30ला आले आणि 10:30ला गेले. तसं खूप दिवस चालू होतं. अरे तर लोकांना पण प्रश्न व्हायचा, हे घरी 9:30 ते 10:30 असतात, कधी असतात आनंदजी घरी? माझ्या आईला कळायचंच नाही की सर ह्यांना म्हणतात म्हणून. आणि माझ्या आईला असं व्हायचं की 9वी नापास ह्यांना सर म्हणतात लोक. तर हा किस्सा मला आठवला मित्रांनो. आणि आता वेळ झाली निकालाची. अरे ते मगाशी एक मार्काचं काय ठरलं होतं ना. बरोबर आहे, बरोबर आहे. वा वा वा. सोडणार नाही. अरे पण या एपिसोड मध्ये तुला कुठले मार्क? उद्या देऊ तू. ते उद्या ऍड होणार. उद्या देऊ. अस्मिता नंतर ते मला व्हॉट्सअप कर एक मार्क. काय आहे तुमचा निकाल? आज आम्हा दोघांनाही वाटतं की एकच गुण दोघांपैकी मिळावा, आणि तो म्हणजे नादमधुर सह्याद्री कैवल्य म्हणजे सावनीच्या टीमला. कॉंग्रॅच्युलेशन्स नादामधुर सह्याद्री. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अस्मिता, ऑल द बेस्ट. थँक्यू ताई. अशा रीतीनं स्वरमय कोकण आणि नादमधुर सह्याद्री या दोन्ही टीम्समधल्या काही स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आणि याच टीममधल्या उर्वरित स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस पुढच्या आठवड्यात होणार आहेत. पाहूया स्वरमय कोकण आणि नादमधुर सह्याद्रीचा आजचा स्कोर बोर्ड काय म्हणतोय. नादमधुर सह्याद्रीला मिळालेले 3 गुण आणि स्वरमय कोकणला सुद्धा मिळालेले 3 गुण. आनंद सर, मागच्या आठवड्यात तुम्ही म्हणला होतात की या मंचावर सादर होणारं संगीत ऐकून तुमचं मन अजून काही भरलं नाहीये, आणि तुम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे या आठवड्यात सुद्धा परत आलात. आणि उद्या पण तुम्ही आमच्यासोबत असणार आहात आणि आम्हाला तुमच्याकडून शिट्ट्या ऐकायला मिळतील याची मला खात्री आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट
पर्व दुसरे कोपॉट बाय ॲक्वागार्ड पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल तथास्तू आणि मुथूट फायनान्स.